एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण फार मोठ्या संकटातनं वाचलो. हे तर नक्की आहे. नाहीतर 3,000 किलो म्हणजे प्रचंड मोठा साठा होता. जे काही 2000 ते 2010, 2015 पर्यंत इन्सिडेंट झाले, त्याच्या सगळ्यांमध्ये अमोनियम नायट्रेट वापरले गेलेले. 30-35 गाड्यांमधून बऱ्याच ठिकाणी त्यांना हे उद्योग करायचे होते. आणि हे सगळं साधारणपणे गेली 10 वर्षाचा हा प्लॅन आहे. पैसा जो जैश-ए मोहम्मदकडनं आला, हवाला माध्यमातून, तो मेवात आणि नूहमधनं आला. नूहचं दुसरी ओळख तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे, की आपण जमताडा ऐकतो नाही जमतारा. ती जमताडाची ॲक्टिव्हिटीज सगळ्या नूहमध्ये आल्यात आता. तिथून करतात ते लोकं सगळं. डॉक्टरचा फायदा काय असतो? का डॉक्टरला फोकस केलं जातं? फायदा हा आहे, की त्याला केमिस्ट्री चांगली माहीत असते आणि त्याला बायोलॉजी माहिती असल्यामुळं कुठं काय डॅमेज करेल हे पण माहिती असतं बॉडीला, ह्युमन बॉडीला. एनआयएनी फर्स्ट रंग, सेकंड रंग आणि थर्ड रंगची सगळ्या दहशतवादी आउटफिट्सची काश्मीरमधल्या लीडरशिप जेलमध्ये सर. तुम्ही नाव घ्याते तो माणूस आत आहे. भारताची परिस्थिती अशी की जगातल्या पहिल्या 5 एजन्सीजमध्ये भारताचे इंटेलिजन्स नेटवर्क आहे. ही एक अशी कॉर्पोरेट एंटिटी आहे जे त्यांच्या अंडर ते सगळ्या दहशतवादी संघटना काम करतात. त्यांना कोणाची स्ट्रेंथ कुठे आहे हे माहिती आहे. मुंबई म्हणलं की लष्करला सांगायचं, दिल्ली म्हणलं की जैश ए मोहम्मदला सांगायचं. हे ठरलेलं आहे, त्याचं कॉम्पोनंट ठरलेलं आहे किती पैसे द्यायचे. तुम्ही तुमची माणसं तयार करा आणि ही असाइनमेंट तुम्ही घ्या. इतकं कॉर्पोरेट पद्धतीने ते चालतं. दहशतवाद संपेल का? याचं उत्तर माझं प्रामाणिक उत्तर आहे नाही. तुम्हाला आम्हाला सगळ्या सामान्य नागरिकांना याची किंमत चुकती करायला लागणार. सध्याची जेनझी पिढी स्वतःच्या राज्याच्या आणि देशाच्या भविष्याकडे कशी पाहते? या पिढीला नोकरी करण्यात इंटरेस्ट आहे की व्यवसाय करण्यात? इंटरनेट, सोशल मीडिया, OTT आणि AIच्या जगात जेनझी पिढी कशी वावरतीये? डिग्री मिळवणं या पिढीला महत्वाचं वाटतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारा जेनझी तरुणाईशी थेट संवाद साधून केलेला सर्वे आणि त्यावरील भन्नाट इनसाइट यंदाच्या द इनसाइट या आमच्या दिवाळी अंकात. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर आजच क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस पुन्हा एकदा दहशतवाद हा विषय सगळ्यांच्या चर्चेमध्ये आला आहे. त्याला कारण अर्थातच दिल्लीमध्ये झालेला बॉम्बस्फोट आहे. हे सगळं नक्की का घडतंय, कशामुळं होतंय, या सगळ्याकडं सामान्य नागरिकानं कसं पाहायचं, असे सगळे प्रश्न माझ्या मनात आहेत, माझ्यासह तुमच्या सगळ्यांच्या मनात असतील. त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातली अत्यंत अधिकारी व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. डेकोरेटेड IPS ऑफिसर असणारे अतुलचंद्र कुलकर्णी सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. सर मुळात इंजिनियर आहेत, ही अजून एक आनंदाची बाब आहे. 30 वर्षाचं मोठं प्रदीर्घ गाजलेलं करिअर आहे, कारकीर्द आहे. दहशतवाद विरोधी पथक असेल मुंबईतलं, ज्या संस्थेचं नाव आपण सातत्यानं ऐकतोय, NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा, त्याचं प्रमुख पद असेल, अशा सर्व महत्त्वाच्या पदांवरती सर राहिलेले आहेत. त्यांचा अनुभव आपल्याला त्या निमित्तानं समजून घ्यायचा आहे. त्यामुळे सर मी थेट मुद्द्यावर येतो. अ, हा जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, दिल्लीतला बॉम्बस्फोट, हा तुम्ही कसा डिकोड करता? बॉम्बस्फोटांसारख्या घटना ह्या होत असतात. आपल्याकडं आता गेल्या 15 वर्षांमध्ये 11 वर्षांमध्ये मेनलँडमध्ये थोडासा त्याच्यामध्ये काय लल आला. पण काश्मीरमध्ये काही ना काहीतरी होतच राहिलेलं आहे. तर त्या दृष्टीने मी म्हणेन की एका दृष्टीने हा आय ओपनर आहे, की परिस्थिती पुन्हा चुकीचं वळण घेऊ शकते. हे आपल्याला कुठंतरी आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी केअरफुल राहायला पाहिजे. शेवटी कसं असतं दहशतवादासारख्या विषयामध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवायला लागतं, की यू हॅव टू बी अलर्ट ऑन ऑलवेज. तरच तुम्हाला तो दहशतवादाचा सामना नीट करता येऊ शकतो. कुठल्याही मोमेंटला तुम्ही रिलॅक्स होऊन चालत नाही. तो मी स्वतः या दिल्लीच्या इन्सिडेंटकडे पाहतो त्यावेळेला एक तर तो एक सिग्नल म्हणून पाहतो, की आपल्याला दहशतवादाची आपली रेडीनेस टू फाईट टेररिझम हॅज टू बी ऑलवेज इन टॉप गिअर. हा एक भाग. दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग असा, की म्हणजे पुन्हा एकदा त्याच सगळ्या व्हल्नरेबिलिटीज आपल्या समोर येतात, की जिथे क्राउडेड प्लेसेस आहेत तिथं आपल्याकडून देयर इज अ प्रॉब्लेम. आपल्या सुरक्षा व्यवस्था या तिथल्या तितक्या सशक्त नाही आहेत, जितक्या असायला पाहिजेत. तर हाही एक त्याच्यातला डायमेन्शन पुन्हा एकदा अधोरेखित मी म्हणेन या निमित्ताने झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याचे जे टेंटॅकल्स दिसतात आहेत सगळे आता, ती बऱ्यापैकी आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आहेत. म्हणजे आधी 2 दिवस आधी तो फरीदाबादमधला डंप मिळाला. त्याचं कनेक्शन त्याच्या 15 दिवस आधी नौगावमधनं सुरू झालं.
हे सगळं आपल्याला हे माहिती आहे, सिक्वेन्स माहिती आहे, की तिथे कोणीतरी पोलीस, तिथल्या लोकल पोलिसांनी काही पोस्टर्स पाहिली. पोस्टर्समध्ये सिक्युरिटी फोर्सेसना काही चॅलेंजेस होती बिसाइड्स अदर थिंग्स. आणि ती पोस्टर्स अतिशय अशी म्हणजे काय त्याच्याकडं गांभीर्याने न पाहता जनरली अशी पोस्टर्स बाजूला जातात. काही कोणी फार लक्ष देत नाही. पण तिथे ती पाहिली गेली गांभीर्याने. मग त्यातून त्या एक-एक गोष्टी समोर आल्या. आणि मग फरीदाबादचा डंप मिळाला. आता दुर्दैवाने त्याची एक आणखीन डायमेन्शन म्हणजे पुन्हा यातला काही मुद्देमाल म्हणून तिकडं नेला आणि त्याचं टेस्टिंग करत असताना तिथे आणखीन एक वेगळा इन्सिडेंट झाला नौगाममध्ये. सो ही जी टेंटॅकल्स आहेत आणि त्याच्यामध्ये मग उत्तर प्रदेशमधलं कोणीतरी समोर येत आहे, काश्मीरमधली आणखीन काही मंडळी येतात, हरियाणामधली आणखीन काही मंडळी येत आहेत. एक अतिशय माझ्या दृष्टीने नोन परंतु लोकांना नवीन वाटेल कदाचित असं इनपुट म्हणजे किंवा यातून बाहेर आलेली बाजू म्हणजे नूह ही जी जागा आहे हरियाणामध्ये. नूह आणि मेवात हे हरियाणामधली 2 अतिशय नोन ठिकाणं आहेत. म्हणजे जे या सुरक्षा व्यवस्थांमध्ये त्यांना ते व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे यांना मिनी पाकिस्तान म्हटलं जातं. अच्छा. या दोन्ही ठिकाण म्हणजे बेसिकली मेवातचाच पार्ट आहे नूह. तर नूहमध्ये एक 4 वर्षांपूर्वी साधारणपणे दंगली झाल्या होत्या मोठ्या प्रमाणात. अच्छा. 3 किंवा 4 वर्ष असतील. तर त्यावेळेला हरियाणामध्ये असलेले एक माझे सीनियर IAS अफसर मित्र आहेत. ते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे काम करत होते. आणि नूहमध्ये झालं काय, की दोन्ही समाज एकमेकाच्या विरुद्ध प्रचंड उभे राहिले. आणि मग त्यावेळेला त्या IAS अफसरला तिथे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी करून हे केलं. ही कन्सल्टेड मी ऑल्सो काय करायला पाहिजे? म्हणलं काही नाही, आता तुम्ही काय करताय मला सांगा. पण मी तुमचे सजेशन्स बरोबर आहेत का नाही हे मी नंतर सांगतो. त्यावेळी मी NIमध्ये होतो. सो नूमध्ये त्यांनी मग असं सजेस्ट केलं, की इथं सिच्युएशनला परमनंटली कंट्रोल करायला एक तुम्ही पॅरामिलिटरी फोर्सची बटालियन इथं एस्टॅब्लिश करा. अच्छा. दॅट वॉज अ व्हेरी गुड सजेशन. आणि ते समहाऊ नाही सरकारने follow केलं. आता आज तुम्हाला नूमधनं कनेक्शन्स दिसतात. पैसा जो जैश ए मोहम्मदकडनं आला हवाला माध्यमातून, तो मेवात आणि नूहमधनं आला. नूहची दुसरी ओळख तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे, की आपण जमताडा ऐकतो नेहमी. जमताडा. इन्सिडेंटली जमताराची ती जी SP आहे, जिच्यावरती सगळी सिरियल बनली आणि जिने खरंच काम केलं, ती NIमध्ये आमची कलीग होती जया रॉय म्हणून. अच्छा. ती जमताडाची ॲक्टिव्हिटीज सगळ्या नूमध्ये आल्यात आता. तिथून करतात ते लोक सगळं. सो दिस वॉज अनदर व्हेरी इंटरेस्टिंग टेंटिकल विच आय फाउंड इज इमर्जिंग फ्रॉम दिस टेरर इन्सिडेंट, दिल्ली टेरर इन्सिडेंट. आता एकच आपल्याला पाहायचं आहे, की याच्यामध्ये नेमका काय प्लॅन होता. मुळात तर हा आधी ॲक्सिडेंट होता का? तो बहुतेक आता नव्हता असं दिसतंय. म्हणजे जे काही तपास होतोय त्याच्यावरून. मग ॲक्सिडेंट जर नसेल तर मग असे आणखीन किती ठिकाणी काय योजना होती जी पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यामध्ये असं दिसतंय की बाबा असे 30-35 गाड्यांमधून बऱ्याच ठिकाणी त्यांना हे उद्योग करायचे होते. आणि हे सगळं साधारणपणे गेली 10 वर्षाचा हा प्लॅन आहे ॲपरेंटली. म्हणजे 10 वर्ष याच्यावरती काम काही ना काहीतरी सुरू आहे. मग ही जी डॉक्टर मंडळी आहेत यांना टॅप केलं गेलं. गेले वर्ष सव्वा वर्ष हे सगळेजण कोणाकोणाला तरी रोपिन करण्याच्या मागे लागले होते, की कोण तो सुसाईड बॉम्बर होईल वगैरे वगैरे. सो वेगळ्या अनेक प्रकारचे पदर असणाऱ्या गोष्टी याच्यातनं बाहेर येतात आहेत. तर मला वाटतं हेही एक याचं. आणि याच्यावरती आता कसं झालंय, की आता आपल्या यंत्रणा अतिशय वेल इक्विप्ड आहेत केंद्र सरकारच्या विशेष करून. आणि त्याच्यामुळे यातल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन त्यातनं काय निघतंय बरोबर ते बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे. सर, हे सगळे अँगल मला बोलायचे आहेत. पण ज्या पोलीस अधिकाऱ्याचा तुम्ही उल्लेख केलात, की कोणाच्या तरी स्मार्टनेसमुळं हे सापडलं आणि आपण बराच मोठा अपघात या क्षणी तरी वाचवू शकलो. हे नक्की काम कसं चालतंय? एखादा पोलीस अधिकारी, कारण तुम्ही हे सगळी पद लीड केलेली आहेत, कसं हे शोधलं जातं? काय घडतं नक्की? आम्हाला सामान्य नागरिक म्हणून कायमचं कुतूहल आहे. नाही, कसं असतं याच्यामध्ये बेसिकली इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो किंवा गोपनीय माहिती ज्याला म्हणतो याचा फार मोठा रोल असतो. आणि गोपनीय माहिती ही कधीच तुम्हाला एकदम मिळत नाही, पूर्ण मिळत नाही. ती मिळते, ती तशी जर मिळाली तर त्याला जॅकपॉट मानलं जातं फ्रँकली स्पीकिंग. ती तशी कधीच मिळत नाही. एक तुम्ही पूर्वी काय अजूनही लहान मुलं खेळतात बघा, हजार पीसेसचं जिग्सॉ पझल असतं, मोठं जिग्सॉ पझल, तो खाली बसून करतो. तर त्या जिग्सॉ पझलमधले 4 तुकडे तुम्हाला आधी मिळतात, नंतर आणखीन 8 मिळतात.
ते जर तुम्हाला इंटेलिजंटली जोडता आलं, विच इज द जॉब ऑफ द एजन्सीज, सिक्युरिटी एजन्सीज ॲज वेल एज इंटेलिजन्स एजन्सी, तर मग तुम्हाला ते चित्र अतिशय व्यवस्थितपणे समोर दिसतं. त्यातला प्रत्येक जो तुकडा आहे त्याच्यातनं मिळणारा लीड तुम्हाला शेवटपर्यंत परसू करायला लागतो. आणि हे सगळं काम लोकांच्या नजरेत येण्याच्या आधीच सुरू असतं. आता याच्यात सुद्धा आपल्याला हा एक भाग फक्त पब्लिक कन्झम्पशनसाठी आहे की कोणीतरी एका ऑफिसरनी तिथं नोटीस केली ती पोस्टच, पण ते इतकं सरळ नाही आहे. त्याच्यामध्ये अन्य एजन्सीजचा रोल आहे. त्याच्यात पाहिलं गेलं, मग तो पोस्टरमध्ये काय काय कंटेंट आहे तो कंटेंट व्हेरीफाय झाला. त्यात काही फोन नंबर्स असतील तर ते व्हेरीफाय झाले. अक्रॉस द बॉर्डर पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये काय चालू आहे, तिथनं याच्यातले काय कनेक्शन्स आहेत, हे सुद्धा सगळं पाहिलं गेलं. आणि मग फायनली फरीदाबादचा डंप बघितला गेला, ती अल्फाला युनिव्हर्सिटी मिळाली. डंप तर ऑलरेडी ताब्यात घेतलेला होता. सिक्युरिटी एजन्सीज किंवा पोलीस हे असे याच्यामध्ये सगळ्या गोष्टींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, बांधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून एक कोजेंट पिक्चर मिळेल. आणि ते पिक्चर मिळाल्यानंतर एक 15 वर्षांपूर्वीपर्यंत किंवा 20 वर्षांपूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की इन्सिडेंट व्हायचा, कारण एजन्सीजमध्ये आपसात होर्डिंग चालायचं माहिती. अच्छा. कम्युनिकेशन गॅप्स होते, कुठेतरी ट्रस्ट डेफिसिट होते. तर आता म्हणजे ॲटलिस्ट गेले 5-7 वर्ष तर जेव्हापासून आत्ताचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आहेत, तेव्हापासून तर मी पाहतोय की ते फार प्रोॲक्टिव्ह आहेत. त्यांचं असं म्हणणं असतं की नीड टू नो हे बंद करा तुम्ही आता. नीड टू शेअर सुरू करा. माहिती जर आली तुमच्याकडे तर नीड टू शेअर. यू नीड टू शेअर दिस. यू कॅनॉट कीप इट विथ यू. असं नाही आहे की यांना ही माहिती, मी विनायकना ही माहिती द्यायची आहे का नाही द्यायची आहे, असं नाही आहे. त्याच्यावरती मी ठरवायचं की द्यायची का नाही. नो, तुम्ही तुमच्याकडं माहिती आली जी त्यांच्याशी संबंधित आहे तुम्ही शेअर करा आणि संपवा. त्याचं काय करायचं पुढे हे ते बघतील. एक उदाहरण सांगितलं. सो बेसिकली सगळेच जण जे आहेत ना ती माहिती आता पटपट पटपट मिळायला लागली, शेअर करायला लागली आणि एजन्सीजची इक्विपिंगही वाढलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये एजन्सीजना सगळा सपोर्ट आहे केंद्र सरकारचा. त्याच्यामुळे आता तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहितीमध्ये आतमध्ये बुडापर्यंत जाता येतं. आणि हे जर झालं तर मग चेक येतो सगळ्या गोष्टींमध्ये. दहशतवाद संपेल का, याचं उत्तर, माझं प्रामाणिक उत्तर आहे नाही. तुम्हाला, आम्हाला, सगळ्या सामान्य नागरिकांना याची किंमत चुकती करायला लागणार. म्हणजे आणखीन मला 50 वर्ष तरी दहशतवाद संपेल असं वाटत नाही. तसंही दहशतवादाचं ओरिजिन भरपूर जुनं आहे. आपण फक्त आता हे गेल्या 25-30 वर्षांकडे बघतोय. पण आपण जर जगामध्ये सगळीकडे पाहिलं तर दहशतवाद वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बऱ्याच शतकांपासून आहे असं मी म्हणेन. तो दहशतवाद राहणार. दहशतवादाकरता आपल्याला सगळ्यांना तयार राहायला लागणार. आपण जर सजग नाही राहिलो, अलर्ट नाही राहिलो तर त्याची किंमत चुकती करायला. तुम्ही गोपनीय माहितीचा उल्लेख केलात, खबरांचा उल्लेख केलात. नेटवर वाचताना असं आलं की गेल्या काही वर्षांमध्ये सर्व तपास यंत्रणांकडं टेक्नॉलॉजी खूप आली. CCTV पासून तो अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आली. पण या सगळ्यात जे मानवी खबरे होते त्यांच्याशी संपर्क कमी झाला आहे किंवा टेक्नॉलॉजीवर जास्त भर दिला जातो मनुष्यापेक्षा, म्हणून मग लूपहोल्स राहतात, असा एक ट्रेंड चर्चेत आला, वाचनात आला. हे कितपत खरं आहे? नाही, मी हे मानायला तयार नाही. निदान भारताच्या बाबतीमध्ये तरी मी बोलू शकेन की भारताची परिस्थिती अशी की जगातल्या पहिल्या 5 एजन्सीजमध्ये भारताचे इंटेलिजन्स नेटवर्क्स आहेत. ओके. एकदा मागे चिदंबरमच बोलले होते गृहमंत्री असताना की दर 39 इन्सिडेंट नंतर एक 40वा होतो दहशतवादी इन्सिडेंट. म्हणजे 39 वाचवलेले असतात. हे कुठंच समोर येत नाहीत, कारण इंटेलिजन्स एजन्सीचं स्वरूपच असं आहे की त्यांनी फार समोर यायचंच नाही आहे लोकांच्या. सो तशा पद्धतीने ज्यावेळेला त्या इंटेलिजन्स एजन्सीज काम करतात त्यावेळेला ते मग काम पुढं सुरू होतं. गोपनीय माहिती ती तशी मिळते. तुम्ही गोपनीय माहितीच्या संदर्भात विचारत होता, तर ते म्हणजे अशा पद्धतीने ते चालतं. पण हा जो 39 इन्सिडेंट एक इन्सिडेंटचा रूल आहे, हा आत्ता लावला तर इतका मोठा साठा सापडला आणि आपण मोठा ॲक्सिडेंट ॲव्हर्ट केला म्हणून समाधानी राहायचं का 11 वर्षानं राजधानीत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला म्हणून दुःखी राहायचं? सामान्य नागरिक म्हणून कसं अंडरस्टँड करा? नाही, मी म्हणेन सामान्य नागरिकांनी याच्यामध्ये रिअलिस्टिक ॲप्रिसिएशन केलं पाहिजे की एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण फार मोठ्या संकटातनं वाचलो, हे तर नक्की आहे. नाही तर 3000 किलो म्हणजे प्रचंड मोठा साठा होता, जो काही 2900 3000 जो काही किलो. आणि अमोनियम नायट्रेटचे इन्सिडेंट आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत.
म्हणजे मुंबईमधले ब्लास्ट पकडा, सुरतमधला पकडा, अहमदाबादमधला पकडा. हम्म. जे काही 2000 ते 2010, 2015 पर्यंत इन्सिडेंट झाले, त्याच्या सगळ्यांमध्ये अमोनियम नायट्रेट वापरलं गेलेलं आहे. इनफॅक्ट याच्यामुळेच केंद्र सरकारने 2011 मध्ये अमोनियम नायट्रेट रूल्स आणले, की कोण ते वापरू शकेल, कोण ट्रान्सपोर्ट करू शकेल, किती क्वांटिटी करायची आहे. म्हणजे कालच मला कोणीतरी सांगत होते, की इव्हन केमिकल लॅबोरेटरीज ज्या आहेत, केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीज ज्या आहेत, अभ्यासाच्या, त्याच्यामध्ये सुद्धा 3 किलोच्या पलीकडे मिळत नाही अच्छा. एका वेळेला. सो हे जरी असेल तरी सुद्धा दुसरी बाजू जी आहे की दिल्लीमध्ये स्फोट झाला. आज मी म्हणेन की केंद्र सरकारच्या समोर स्फोट झाला. त्यांच्या एका दृष्टीने त्यांच्या अगदी पायाखाली हा स्फोट झाला. ही गोष्ट नक्कीच विचाराची आहे आणि हम्म. त्या दृष्टीने आणखीन पावलं काही उचलायला लागतील. पण मी जसं म्हटलं तसं की दहशतवादाची किंमत ही इटर्नल व्हिजिलन्स आहे. जर इटर्नल व्हिजिलन्स असेल तर दहशतवाद होणार नाही, हम्म. कमी होईल. म्हणून दोन्ही सामान्य नागरिकांनी दोन्ही गोष्टींचं तितकंच व्यवस्थित ॲप्रिसिएशन केलं पाहिजे. भावनिक होऊनही चालणार नाही आणि दुर्लक्ष करूनही चालणार, हम्म. असंच ठेवायला लागेल. म्हणून प्रत्येकाने केअरफुल राहायचं. त्या ज्या सूचना असतात ना नेहमी, की बाबा बेवारस वस्तूला हात लावू नका, अमुक तमुक, ते जे असतं सगळं, ते सतत आपल्या डोक्यात आलं राहिलं पाहिजे हम्म. सामान्य नागरिक, आणि त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे. सर, जर का अमोनियम नायट्रेटचे कायदे आहेत, 3 किलोच्या वर केमिकल लॅबोरेटरीतही घेता येत नाही, तर 3000 किलो कसं काय साठवलं असेल? हा नाही, हा आता त्यांनी कशा पद्धतीने प्रोक्युअर केलं, कशा पद्धतीने ते एकत्र केलं, कुठून कुठून ट्रान्सपोर्ट केलं, या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येतील. हम्म. परंतु गोष्ट खरी आहे की 3 किलो किंवा अशा ज्या काही रूल्स आहेत त्याचे बनवलेले, ते अतिशय स्ट्रिंजंट आहेत. हम्म. आता मी तुम्हाला माझा ATS मधला अनुभव सांगू शकतो, की परभणीची एक जी केस केली आम्ही, 2017ची केस आहे ती. त्याच्यामध्ये 4 जणांना ताब्यात घेतलं होतं. ते झालं, ते कन्व्हिक्शनही झालं सगळं. त्या केसमध्ये त्या मुलांनी 4 जण होते ते. ॲक्चुअली तो मोठा ग्रुप होता. पण त्या 4 जणांनी बाजारामधनं ज्या सहज उपलब्ध होतील अशा गोष्टींचं त्यांना ते डू इट युअरसेल्फ मॅन्युअल आलं ऑनलाईन आणि त्याप्रमाणे त्यांनी बाजारातून त्या वस्तू एकत्र केल्या. आता बरं. अमोनियम नायट्रेट सुद्धा त्याच्यात होतं. कारण तो 1.5 ते 2 किलोचा बॉम्ब बनवून त्याचं चित्रही त्यांनी पाठवलं होतं. इनफॅक्ट तो 2 वेळा प्लांटही केला होता. ते आहे ती सगळी स्टोरी. आता तो फुटला नाही तो. तर आता याच्यामध्ये कुठून तरी तुम्हाला ते मिळू शकतं. अमोनियम नायट्रेटचा प्रॉब्लेम काय आहे? अमोनियम नायट्रेट हे खतांमधला एक घटक. हम्म. तो शेतीमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर होतो. NPK म्हणून जे खत येतं, हो. अमोनियम, पोटॅशियम आणि हम्म. ते खत आहे, ते नायट्रोजन अमोनियम. नायट्रोजन. ते खत आहे, त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट असतं. हम्म. तो आता यांनी काय केलं नेमकं हे कळेल आपल्याला. ते कसं आणलं त्यांनी आणि कुठून एकत्र केलं. हम्म. पण या सगळ्यामध्ये अल्फाला युनिव्हर्सिटी समोर आली फार मोठ्या प्रमाणात. हेही आपल्याला लक्षात येते. हम्म. आता UGCनी त्याच्यावर केसेस केल्या की 2018 नंतर परवानगीच नव्हती. हम्म. 2018 पर्यंतच तुमची रजिस्ट्रेशन तुमचं व्हॅलिड होतं. तरी तुम्ही नंतर कोर्सेस रन केले, मेडिसिनमधले कोर्सेस रन केले वगैरे वगैरे. तर ते सगळं येईल. दुसरा एक याच्यातला मला महत्त्वाचा डायमेन्शन असा वाटतो, म्हणजे आपण पहिला प्रश्न आहे तो मी कंटिन्यू हो, करत अगदी, राहणार, अगदी. शेवटपर्यंत बोलत राहणार हो. त्याबद्दल, की नवीन नवीन काय काय येतं ते सांगतो मी. याच्यामध्ये रॅडिकलायझेशन हा फार मोठा नवीन मुद्दा आला समोर. पुन्हा एकदा रॅडिकलायझेशन हा नेहमीचा मुद्दा आहे. हम्म. म्हणजे ATS मध्ये असताना मी त्याच्यावरती जवळजवळ 3 वर्ष वेगळ्या पद्धतीने काम केलं. जवळजवळ 125-127 मुलांना, मुलींना रॅडिकलायझेशनमधनं बाजूला आणलं. पण बरं. मोठं मॉडेल तयार केलं आपण. त्याला त्यावेळेला आत्ताच्या मुख्यमंत्री, त्यावेळेला मुख्यमंत्री, त्यांचा पूर्ण सपोर्ट होता आणि ते पब्लिक स्पीचमध्ये सुद्धा बोलायचे, की आम्ही हे पण काम केलं. नुसतंच दहशतवादाला, सामना दहशतवादाचा केलेला नाहीये. हम्म. सो पॉइंट इज रॅडिकलायझेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला तुम्हाला डील करायला प्रॉलॉंग्ड मेजर्स घेण्याची गरज आहे. हम्म. मला एक नंतर त्यांनी ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्यांनी मला एक रिसर्च त्याच्यातला पेपर तयार करायला सांगितला. तो केला मी आणि आमचा एक काही ग्रुप होता तो. त्याच्यात देशभरातले सगळे ऑफिसर्स जोडले गेले होते. तो रिपोर्ट सबमिट केला. त्याच्यामध्ये मी काय करता येऊ शकेल, दॅट इज ॲक्च्युअली इंडिजिनस मॉडेल ऑफ डीलिंग विथ रॅडिकल. हम्म. ते पण आपण आता पूर्णपणे ते मॉडेल तयार आहे, ते सजेस्ट केलेलं आहे. त्याचे पेपर्स सगळ्या स्टेट्सला गेलेले आहेत. परदेशांमध्ये सगळीकडे जे डिरॅडिकलायझेशन होतं ते पकडला गेल्यानंतर होतं. हम्म. आपण लोकांना पकडलेलं नाही आहे. कोणालाही हे माझ्या 128 केसेस माहिती नाहीत. इतकं आपण ते सगळं गुप्त ठेवलेलं आहे बापरे. आणि त्यांचं बाहेर कुठेही नाव येऊ दिलं नाही. त्यांना फॅमिली सर्कमस्टन्सेसमध्ये कुठेही, जॉबच्या ठिकाणी कुठेही आपण त्यांना त्रास होऊ दिलेला नाही. केसेस तर नाहीच केल्या रजिस्टर.
सो हे जे मॉडेल आहे हे दिस इज ॲप्रिशिएटेड इवन ॲट द लेवल ऑफ होम मिनिस्टर अँड एव्हरीबडी. त्याच्यावरती आता पुढं काम करायला पाहिजे. पण या केसमध्ये हे लक्षात आलं की रॅडिकलायझेशन इज डेफिनेटली वन ऑफ द प्रॉब्लेम आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला टॅकल करायची गरज आहे. सर दुसरं जे वाटलं म्हणजे रॅडिकलायझेशन हा तुम्ही सांगितलातच की व्हाईट कॉलर टेररिझम, डॉक्टर, उच्च शिक्षित, हे प्रमाण आत्ताच वाढलंय का पूर्वीपासून होतं? तुमचा अनुभव काय सांगतो? नाही आता व्हाईट कॉलर तसं म्हणणं खरं मिसनॉमर आहे. आपल्याकडं 2008-9चे जे ब्लास्ट आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आय विल टेल यू वन एक्झाम्पल. एक मुनव्वर पीरभॉय म्हणून होता पुण्याचा इंजिनियर, त्याच्यात तो आरोपी होता. इंडस्ट्रीमध्ये काम करणारा IT इंडस्ट्रीमध्ये व्हेरी वेल एज्युकेटेड. पीरभॉय फॅमिली शिया तोपर्यंत कधी फोकसमध्ये नव्हते. पण त्या फॅमिलीमधनं चांगल्या वेल टू डू फॅमिलीमधनं आलेला, कधीही मदरसा एज्युकेशन न घेतलेला असा हा मुलगा कॉन्व्हेंट एज्युकेटेड यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला. 15 का 17 लाख रुपये त्याचं त्यावेळेला पॅकेज होतं वर्ष. ही वॉज गेटिंग गुड मनी. पण म्हणून व्हाईट कॉलर काय आज झाला का तयार? नाही. दे आर देअर राईट फ्रॉम बिगिनिंग. छोटा नंबर त्यांचा आहेच पहिल्यापासून. बरं. पण इथे तुम्हाला जरा जास्तच डॉक्टर्स दिसत आहेत त्याच्यामध्ये. आता डॉक्टरचा फायदा काय असतो? का डॉक्टरला हे केलं जातं, फोकस केलं जातं? फायदा हा आहे की त्याला केमिस्ट्री चांगली माहीत असते आणि त्याला बायोलॉजी माहिती असल्यामुळं कुठं काय डॅमेज करेल हे पण माहिती असतं बॉडीला, ह्युमन बॉडीला मॅक्सिमम इम्पॅक्ट आहे. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, एक गंमत सांगतो मी. ATSमध्ये असताना एक मला दिल्लीहून असाच फोन आला की बाबा अफगाणिस्तानमध्ये एक कपल पकडलेलं आहे विथ देअर स्मॉल चाइल्ड, अगदी 2 महिन्याचं मूल. आणि ते पकडलं म्हणजे त्यांनी ताब्यात घेतले तिथल्या एजन्सीजने. त्यांना आपल्याला वील हॅव टू क्वेश्चन देम, आम्ही क्वेश्चन करतोय, पण त्यांना तुमच्याकडे पाठवायचं. म्हटलं कशा करता? नाही म्हणते नाशिकचे आहेत. म्हणलं नाशिकचे आहेत म्हणून तुम्ही काय माझ्या उरावर मारणार का? म्हणले माझं भांडण झालं सगळ्या लोकांशी. ते सगळे ओळखीचे होते. ते म्हणून नाही तसं नाही म्हणे, आपण त्याला तिकडे ठेवूयात त्याच्यावरती लक्ष ठेवूयात. म्हणजे म्हणलं तुम्ही माझी जबाबदारी वाढवताय. त्याच्याऐवजी म्हणलं तो अजून अफगाणिस्तानमधून इथं आलेलं नसेल तर तिकडंच काय करायचं ते करा म्हणलं. दिस अपार्ट, दिस ऑफकोर्स इज इन द लायटर वेन. पण बेसिकली तो फार्मासिस्ट होता. त्याची बायको दमणची होती आणि दमणची ती हिंदू होती. तिला त्यांनी ते कन्व्हर्ट करून घेतलं. त्याची फॅमिली नाशिकची आणि मग ती कन्व्हर्ट करून त्याच्याबरोबर लग्न करून ती राहिली. मग त्यांनी एमफार्म केलं दोघांनी. मग मुंबईमध्ये तो आला काही कारणांनी जॉब बघायला वगैरे 8-10 महिने इथं राहिला. तर ते इस्लामिक गायडन्स सेंटर म्हणून आहे अंधेरीला, इस्लामिक गायडन्स सेंटर. तिथं त्यांनी त्याचं रॅडिकलायझेशन झालं आणि मग त्यांनी ते ठरवलं की नाही आता आपल्याला जायचं इस्लामिक स्टेटमध्ये जायचं वगैरे वगैरे. तर तो फार्मासिस्ट, त्याची बायको फार्मासिस्ट, अँड दे वूड प्रिफर दिस काइंड ऑफ पीपल. कारण यांना सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी माहिती आहे. सर हे ऐकूनच भीती वाटते. आता एवढे मेट्रो शहर आहेत, तिथं एवढे कॉलेजेस, एवढे लोक PG म्हणून राहतात, शेजारी एकमेकांना माहीत नसतात. आपल्या आजूबाजूला काय चाललंय कसं कसं म्हणजे कसं बघायचं? नाही आता याच्यावरती सुद्धा ना म्हणजे वेळोवेळी त्यामध्ये सूचना आलेल्या आहेत की तुम्ही टेनंट कोणाला ठेवला तर त्या पोलिसांना कळवा, नवीन नोकर घेतला तर पोलिसांना कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण हे करत नाही. एक्झॅक्टली, म्हणजे लाईटली कुठं जायचं असं. पण आता ह्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन फॅसिलिटी आहे. तुम्हाला घर सोडून जायची गरजच नाही आहे. तुम्ही त्याचा फोटो, त्याचा आधार कार्ड ऑनलाईन सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता, अपलोड करू शकता आणि ते पोलिसांपर्यंत पोहोचेल. पण हे करण्याची गरज आहे, कारण हे नाही केलं तर मग त्याच्यावरती सिस्टमिक चेकच राहणार नाही. म्हणजे आपल्याला आपल्या सुरक्षेची ही किंमत थोडीफार मोजायला लागणार आहे की किंचित इनकन्व्हिनियन्स. हे करायला काही हरकत नसावी ना. आपल्या आसपास कोणी तुम्हाला संशयास्पद वाटतंय का? फॉर्च्युनेटली ATC म्हणून जो एक मेकॅनिझम आहे तो पण फार चांगला काम करतोय आणि त्यांना त्या पोलीस स्टेशनच्या, मोठ्या शहरात मुंबईसारख्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अँटी टेररिझम सेल आहे. हा 2012 पासून कार्यरत आणि त्याच्याकरता त्यांना फॉर्मॅट्स दिलेले आहेत, त्यांचं ट्रेनिंग होतं, त्यांचं ब्रीफिंग होतं रेग्युलरली आणि त्यांनी ठराविक फॉर्मॅट्समध्ये 20 किंवा 22 रिपोर्ट्स द्यायचे. अच्छा. आणि हे मला कम्युनिटीमध्ये ज्यावेळेस मी ATSला असताना बोलायला लागलो त्यावेळेला ते कम्युनिटीवाले म्हणायचे साहेब आप तो पहुंच गए हमारे गली कुचे तक पहुंचे. म्हटलं कसं काय? तो नहीं वो आपके ATC वाले हैं ना, आते हैं हमारे पास. दिस काइंड ऑफ अ फीलिंग ऑल्सो इज व्हेरी गुड फॉर जनरल सिक्युरिटी सिनॅरिओ. आणि मग ते तुम्हाला माहितीही देतात एकदा ठराविक त्यांच्याबरोबर तुमचा रॅपो तयार झाला की कम्युनिटीची मंडळी, त्यांना तर पाहिजे ना प्रोटेक्शन, पाहिजे ना.
सो हे होत राहतं. फक्त पुन्हा आपण घाबरून नाही जायचं कारण त्याच्यामध्ये. नाही, म्हणूनच मी पुण्यात राहतो. आपण मुंबईत शूट करतोय. महानगरात राहताना मला गेले काही वर्ष भीती नव्हती, की जोपर्यंत म्हणजे अगदी स्पष्ट स्वार्थी बोलायचं झालं तर काश्मीरमध्ये मी गेलेलो नाही. तोपर्यंत निदान मी सेफ आहे. आत्ता माझी ती भीती परत आल्याचं फिलिंग आहे. तर मी कसं बघायचं ह्याच्याकडे? नाही, मला असं वाटतं की आपण त्याला घाबरून किंवा भिवून चालणार नाही. आपल्याला आपलं दैनंदिन जीवन तर चालूच ठेवायला लागेल. ते करताना फक्त आपण थोडंसं आणखीन चौकस राहायचं. ते करताना थोडं आणखीन अलर्ट राहायचं. काही दिसलं तर आपल्याला इव्हन आजकाल ऑनलाईन सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला रिपोर्ट करता येतात. तुम्हाला जायची गरज नाहीये पोलीस. मी तुमची माहिती तिथूनच तुम्ही फीड करू शकता. म्हणजे तेही तसंही करणं गरजेचं आहे. ATSला असताना आम्ही एक 8 फिल्म्सचा शॉर्ट फिल्म्सचा बुके तयार केला होता. बरं. 1-1 मिनिटाची, 1-1.25 मिनिटाची. त्याच्यातनं अच्छा. बेसिकली हेच पब्लिक अवेअरनेससाठीच होत्या त्या. ते देण्याचा हेच प्रयत्न होता की लोकांना काय करायला पाहिजे आपण. सिंपल थिंग्स. सायबर डोमेनमध्ये काय करायला पाहिजे वगैरे. माझ्या मानसिक समाधानासाठी मला प्लीज हे समजावून सांगा, की माझ्या सुरक्षेसाठी बॉर्डरवर सैनिक आहेत ते माहिती आहे मला, म्हणजे सुरक्षा दल माहिती आहे. सिव्हिलियन भागात नक्की काय काय यंत्रणा कार्यरत? सिव्हिलियन भागामध्ये एक तर पोलीस ही सगळ्यात दृश्य यंत्रणा आहे. लोकल पोलिसांच्या 3-4 ब्रँचेस असतात. स्पेशल ब्रँच असते जी फार बाहेर कळत नाही कोणाला, जे इंटेलिजन्स काम करते. त्याच्यानंतर पोलिसांची क्राईम ब्रँच असते. क्राईममधनंही बऱ्याच वेळेला दहशतवाद बाहेर येतो. अच्छा. मला पुण्यातलंच उदाहरण आठवत असेल 3-4 वर्षांपूर्वीच. तो ATM फोडायला आलेला एक मुलगा आणि त्याला पकडलं लोकल बीटवरच्या माणसांनी. त्यातून ते अख्खा दहशतवादी 3-4 जणांचा ग्रुप निघाला. ती केस पुढं आमच्याकडे झाली NIAकडं. आणि मग त्यातून तो ग्रुप वाढत 25-1 जण घेतले गेले त्याच्यात. तो पण देशभरामधनं. तो क्राईमवाल्यांचंही एक महत्त्वाचं काम आहे. याच्याशिवाय सेंट्रल इंटेलिजन्सच्या एजन्सीज त्यांचं काम चालू असतं. याच्याशिवाय स्थानिक नागरिक मदत करतात. वेगवेगळ्या पद्धतीने माहिती फॉरवर्ड करतात. सिक्युरिटी गार्ड्सची एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यातनं आपल्याला मिळतं माहिती. विद्यार्थी देतात माहिती. सो अशा पद्धतीने ते सगळं तो मेकॅनिझम तिथं काम करतो. दुसरा एक असा प्रश्न पडतो, की अमोनियम नायट्रेट तर एक भाग झाला. आधुनिक जे डिस्ट्रक्शनचे प्रकार निघालेले आहेत, काहीतरी केमिकल समजा जेवणात दिलं तर त्यानं मृत्यू होऊ शकता, त्याची पण एक चर्चा झाली. त्याच्यानंतर अगदी नकळत हल्ले होऊ शकतात. हे जे नवीन वॉरफेअर आहे, काही जण त्याला 6th जनरेशन वॉरफेअर म्हणतात. हे नक्की काय आणि त्या सगळ्याला सामोरं जायला आपण इक्विप्ड आहोत का? आपण इक्विप्ड आहोत. तुमचा संदर्भ कदाचित त्या रायसिनच्या बद्दल असेल. गुजरातमध्ये काही जे मिळालं होतं. रायसिन फारच लिथल आहे. इन्सिडेंटली रायसिन घरी बनवतात. बापरे. कारण त्याला काय लागतं, फक्त धतुऱ्याच्या बिया लागतात. मेन रॉ मटेरियल. बाकीचे 4 गोष्टी आहेत, पण सगळं घरात अवेलेबल असतं. तर ते बनवता येऊ शकतं. प्लस साईड अशी आहे की रायसिन मोठ्या प्रमाणावर कुठल्या तरी काय तुमच्या समजा पवई लेकमध्ये टाकलंय असं होऊ शकत. सो रायसिन इज मोर लाईक इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल और ॲट द मोस्ट स्मॉल ग्रुप ज्याला टार्गेट करता येऊ शकेल. तो अन्नपदार्थांमधनं काही येणं आपल्यापर्यंत हा भाग अजून तरी दूर आहे. अजून तरी त्याचं एवढं आपल्याला भय बाळगायचं कारण नाही आहे. पण केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर TBRN ज्याला आम्ही म्हणतो. TBRN इज अ रियालिटी. ते तुम्ही म्हणालात तसं नेक्स्ट जनरेशन वॉरफेअर आहे आणि त्याच्याकरता विल हॅव टू बी इक्विप्ड. तर त्याची तयारी आपल्याकडं बऱ्यापैकी आहे. आय कॅन टेल यू, मला डिटेल्स नाही सांगायचे, पण आपल्या आर्म फोर्सेसकडं त्याचं व्यवस्थित ट्रेनिंग आहे, त्याची व्यवस्थित सगळी तयारी आहे आणि फोर्सेसकडं पण आहे. आणि त्याच्या SOPs पण त्या वेळेला तयार करून त्या अपडेट केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मला महाराष्ट्राची SOP माहिती आहे. दुसरं जे सायबर वॉरफेअर आहे, तुम्ही जमतानाचा मगाशी उल्लेख केलात, की कदाचित ह्युमन अटॅक नाही पण कॅपिटलवर अटॅक करायचा, कारण युद्ध काय फक्त म्हणजे पैशाच्या स्वरूपातही होऊ शकतं. त्यातनं काही डिस्ट्रक्शन करायची आणि ते तर आज इतके प्रत्येक सामान्य माणूस आज जवळपास दिवसातले 6 तास फोनवर आहे. सगळेच काही विचार करून प्रत्येक लिंक क्लिक करतील असं नाही. तर सायबर वॉरफेअर आणि सायबर टेररिझमचं काय?
त्याचं काय म्हणजे आपण कसे हा कितपत म्हणजे इक्विप्ड आहोत असं. हो, आणि आपण काय करायचं पुढं, कारण ते पण होऊच शकतं ना. आताही बातमी आली म्हणून. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे मी पुन्हा परभणी केसचा रेफरन्स देतो. परभणी केसमध्ये त्याला एक बिटकॉईनचं अकाउंट उघडायला सांगितलं होतं. ऑनलाईन सगळ्या इन्स्ट्रक्शन्स होते. त्यांनी ते उघडलेलं होतं. फॉर्च्युनेटली त्याच्यात काही ट्रान्झॅक्शन्स नव्हती. बरं. तिकडून त्यांनी काही पास केलं नाही. उलट त्यांचा फोकसच बदलला. म्हणजे त्यांनी नंतर त्याला आधी तिकडे बोलवत होते. नंतर ते म्हणे नाही तू इथंच काय करायचं ते कर. एनिवे, सो पॉईंट इज हा सायबरचा प्रॉब्लेम आहे. आणि सायबरमध्ये आपल्याला विल हॅव टू बी अलाइव्ह टू दिस चेंजिंग डायमेन्शन ऑफ टेररिझम. पण याच्यातून खट म्हणजे तुम्ही बिफोर यू रिअलाइज 15 लाख 20 लाख रुपये वगैरे सुद्धा तुमचे निघालेले असू शकतात. ह्या दहशतवादी घटनांच्या संदर्भामध्ये किंवा दिल्लीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर हवालानी पैसे आल्याचं आत्तापर्यंत कळत आहे. पण सायबरनी आले असतील का? आले असतील. इट इज इझी. बिटकॉईन्स ट्रान्सफर करणं काही फार अवघड नाही आहे. तर ते पण होऊ शकतं आणि ते पण आपण त्याची तयारी असायला पाहिजे. दुसरं काय होतं की याच्यामध्ये पैशांचा वापर डायरेक्टली दहशतवादासाठी होईल असं नसतं आलेल्या ह्या पैशांचा. अच्छा. यातून काहीतरी कमोडिटी घेतली जाते आणि मग त्या कमोडिटीच्या व्यापारामधनं पैसे जे मिळतात ते पुन्हा दहशतवादाकडे डायव्हर्ट केले जातात. सो ॲक्च्युली टेरर फंडिंग ही फार म्हणजे NIA एक TFFC म्हणून टेरर फंडिंग अँड फायनान्स सेल म्हणून एक वेगळं सेल आहे. बापरे. वी हॅव बीन वर्किंग ऑन इट सिन्स लास्ट 10 years इन NIA. तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. काय काय टेरर फंडिंगचे अँगल्स आहेत आणि ते कसे आपण त्याच्यामध्ये हाताळलं पाहिजे परिस्थिती. आपल्याकडे जर मेकॅनिझम्स म्हणाल तुम्ही तर ॲज आय सेड NIAमध्ये स्वतःकडे एक चांगलाच मेकॅनिझम आहे. इंटेलिजन्स एजन्सीजमध्ये मोठे मेकॅनिझम्स आहेत. ते मी डिटेल्स याचे सांगत नाही. पण याच्याशिवाय केंद्र सरकारने आत्ता एक 2-3 वर्षांपूर्वी I4C म्हणून सुरू केलं. बरं. I4C इज अ बेसिकली सेंटर फॉर सायबर क्राईम्स. अच्छा. त्याचा फुल फॉर्म आहे त्याचा. एक आंध्र कार्डरचा अतिशय चांगला अधिकारी मला ज्याला मी ओळखतो व्यवस्थित, तो अधिकारी तिथे त्याचा मुख्य CEO म्हणून आहे. हे ह्याच्या गृह मंत्रालयामध्ये आहे. त्यांचं हेच काम आहे. तो काहीतरी 1930 काहीतरी एक नंबर आहे किंवा 1030 काहीतरी एक नंबर आहे. तो नंबर ते लोक तिथं मॅनेज करतात. सो बेसिकली त्याच्यातून एक तुम्हाला सायबर क्राईमच्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि अनेक मेकॅनिझम्स तयार झालेले आहेत. पैशांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक असा हे कॉर्पस आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की ज्यांचे पैसे गेलेले आहेत समजा सायबरच्या माध्यमातून. गुन्ह्याचं बोलतोय मी, सायबर गुन्हा. तर गेलेले पैसे सुद्धा काही प्रमाणात त्यांना परत करता येऊ शकतील अशा पद्धतीचा मेकॅनिझम. कारण आपल्याकडे एल्डरली आणि जे लोक आहेत त्यांचे असे पैसे बऱ्याच वेळेला गेलेले आहेत. सो सायबरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सायबर आहे. प्रत्येक राज्याची आपली आपली एक सायबर मेकॅनिझम आहे सायबरला डील करायचा. आणि ते लोक सगळे आपसामध्ये एकमेकाच्या अतिशय चांगले टचमध्ये असतात. मग आता तुमचा एक प्रश्न होता की एजन्सीज कसं डील करतात. एजन्सीजचं आपसातलं कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन आता फिनॉमिनल आहे. म्हणजे मी सुद्धा आत्ता या मोमेंटला मी रिटायर झालेलो असतो तरी सुद्धा बसून कोणाला फोन केला तर लगेचच तिथे त्या इंटेलिजन्स इनपुटवरती तो काम करायला लागेल. अच्छा. आणि ही विल गिव्ह मी अ फीडबॅक ऑल्सो की नाही नाही त्याच्यात असं मिळालं किंवा असं मिळालं नाही. सो आय वुड से ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा. आय हॅव पास्ड इट ऑन टू. पण हा काय म्हणायचं त्याला सिनर्जी लेवल प्रचंड आहे आणि याच्यामध्ये गृहमंत्र्यांचा रोल फार मोठा आहे. म्हणजे तुम्हाला काश्मीर सिच्युएशनमध्ये सांगायला हरकत नाही सिन्स दिल्ली ब्लास्ट हॅज अ काश्मीर कनेक्शन. काश्मीर सिच्युएशनमध्ये दर 15 दिवसांनी डायरेक्टर इंटेलिजन्स ब्युरो जाऊन काश्मीरमध्ये सगळ्या एजन्सीजची एकत्र मीटिंग घेतात. इट्स अ कंपल्शन. त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी होम मिनिस्टरकडे जायला लागतो आणि ते तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती प्रश्न विचारतात. स्वतः गृहमंत्री महिन्यातून 2 महिन्यातून एकदा काश्मीरला जातात. ते असेच 2 दिवस थांबतात आणि सगळी मीटिंग घेऊन सगळ्यांना काय चाललंय कसं चाललंय सगळे असतात त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग डिफेन्स फोर्स. तो हा जो एक बदल प्रोॲक्टिव्हनेसचा आलेला आहे हा बदल अतिशय चांगला आहे एजन्सीजच्या बाबतीमध्ये. पण सर काश्मीरमध्ये नक्की काय चाललंय? खूप वाढली आहे का अस्वस्थता? कळत नाही कित्येकदा. आणि आता हा सुद्धा परत ते नेताना अमोनियम नायट्रेट तपासताना स्फोट झाला. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड म्हणून सोडून द्यायचं का खूप धुमसते आणि माहीत नाही आहे? नाही. काश्मीरमधल्या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह बदल बरेच झालेले आहेत. म्हणजे जेव्हापासून आपल्याला 2019 ऑगस्टपासून 370 कलम बाजूला केल्यानंतर आता तिथल्या लोकांना हेही कळायला लागलं की विकास आमच्याकडे यायला लागला.
आधी परिस्थिती अशी होती की काही ठराविक फॅमिलीच्या हातामध्ये सगळे कंट्रोल होते. म्हणजे देर आर पॉझिटिव्ह अँड देर आर निगेटिव्ह ऑफ ऑल दीज स्टेप्स. याच्यामध्ये एक थोडंसं असंही काही लोकांना वाटलं की नाही, आम्हाला तुम्ही दाबलं, आमचं राज्याचं स्टेटस काढून घेतलं. हाही एक भाग काही लोकांच्या मनामध्ये सिमर होतो. काश्मीर ही फार पिक्युलियर आहे. त्याची जॉग्राफी पिक्युलियर आहे, त्याची हिस्ट्री पिक्युलियर आहे. जॉग्राफीच्या बाबतीमध्ये इट इज कनेक्टेड विथ POK. त्याच्यामुळे तिथून तिकडून ऑर्गॅनिक ट्रान्सपोर्ट आणि सगळ्या गोष्टी आहेत, देवाणघेवाण. NIAनी ह्याच्यामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. अच्छा. जे बाहेर फारसं माहिती नाही आहे. NIAनी फर्स्ट रंग, सेकंड रंग आणि थर्ड रंगची सगळ्या दहशतवादी आउटफिट्सची काश्मीरमधल्या लिडरशिप जेलमध्ये आहे सध्या. आणि ही गेले 2017 पासून आहे. बरं. 16-17 पासून. तो जो एक अटॅक करायला सुरुवात केली NIAनी ह्या विषयावरती, तर तिथले सगळे महत्त्वाचे लोक, म्हणजे तुम्ही नाव घ्याते तो माणूस आत आहे. यासीन मलिक आत आहे. दुख्तराने मिल्लतची ती काय तिचं नाव आसिया अंद्रबी आत आहे. ही मोठी नावं झाली, पहिली नावं. यांची सेकंड लेवलही आत आहे आणि थर्ड लेवलही आत. नुसतं एवढंच नाही, म्हणजे साधारणपणे 150 ते 200 जण काश्मीरच्या आतमध्ये असतात. नुसतं एवढंच नाही, त्यांना काश्मीरच्या जेलमध्ये न ठेवता त्यांना उत्तर प्रदेश, त्यांना हरियाणा, त्यांना पंजाब, त्यांना मध्य प्रदेश इकडच्या जेल्समध्ये शिफ्ट केलं. तो त्यांचा तो जो एक कम्फर्ट आहे लोकल असण्याचा, तोही काढून घेतला आहे. सो हे आणि प्लस NIAनी ज्या केसेस केलेल्या आहेत, जसं गेल्या काही वर्षांमध्ये जो काही NIAचा फोकस आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी अटॅचमेंट हे टूल फार आम्ही सक्सेसफुली वापरलं आहे काश्मीरमध्ये. म्हणजे कारण आम्ही पाकिस्तानमधल्या लोकांनाही काय चाललंय त्यांचा त्याचा आढावा घ्यायचो, तर त्याच्यामध्ये त्यांच्याही बोलण्यामध्ये ही बेचैनी यायची, व्यक्त व्हायची. अरे आता माझं घरच ताब्यात घ्यायला लागेल तिकडं असं. सो प्रॉपर्टी अटॅचमेंट, आता हा आत्ताचा भाग तुम्ही सोडून द्या, काय त्यांनी ते घर उडवून टाकलं. तो जनरली अटॅचमेंट इट सेल्फ हॅज बीन टेकन ॲज अ व्हेरी बिग स्टेप. आणि ते आपल्याला त्याचे आहेत, ते काही कलमं आहेत UAPAमध्ये, ते प्रॉपर्टी अटॅचमेंट बरोबर आपण लिगली बसेल असं ते केलेलं आहे. त्याच्यात कुठेही इलिगल काही नाही आहे. ॲज ऑफ टुडे, इफ आय एम नॉट मिस्टेकन, साधारणपणे 125-150 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज काश्मीरमधल्या ताब्यात अटॅच केली. अच्छा. आणि त्याचा एक मेजर इम्पॅक्ट तिथल्या परिस्थितीवरती झालेला आहे. तरीही मी स्वतः काश्मीरमधली सिच्युएशन नॉर्मलला यायला अजूनही वेळ लागेल असं मानणार आहे. 2 थेट प्रश्न एक विचारतो. सर्व प्रकारचा दहशतवाद आणि पाकिस्तान यांचा संबंध तुम्ही कसा लावता? फाउंटन हेड. सर्व प्रकारच्या दहशतवादाचं पाकिस्तान फाउंटन हेड आहे. म्हणजे सिन्स माय डेज इन IB, आय हॅव बीन वॉचिंग देम. एक युनायटेड जिहाद काउन्सिल म्हणून आहे. युनायटेड जिहाद काउन्सिल इज अ कॉर्पोरेट बॉडी. म्हणजे UJCनीच कसा बोल्या ऑपरेशनला पैसे फंड केले ते तेव्हापासून, त्याच्या आधीपासून. ते बेसिकली तुमचे 93चे बॉम्बस्फोट सुद्धा त्यातनं झालेले आहेत. ती एक अशी कॉर्पोरेट एंटिटी आहे जे त्यांच्या अंडर ते सगळ्या दहशतवादी संघटना काम करतात. त्यांना कोणाची स्ट्रेंथ कुठे आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे लष्कर म्हणलं, मुंबई म्हणलं की लष्करला सांगायचं, दिल्ली म्हणलं की जैश-ए-मोहम्मदला सांगायचं. हे ठरलेलं आहे, त्याचं कॉम्पोनंट ठरलेलं आहे किती पैसे द्यायचे. तुम्ही तुमची माणसं तयार करा आणि ही असाइनमेंट तुम्ही घ्या. इतकं कॉर्पोरेट पद्धतीने ते चालतं. बापरे. तो पाकिस्तान, आणि हे सगळं कुठून होतं? पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. सो इन अ वे आय वुड से की सिंदूरमध्ये तुम्ही जे 2 झटके त्यांना दिले, 2-4 झटके, ते चांगले झालं. किंवा त्याच्या आधी सुद्धा आपण उरीचा मधला एका दृष्टीने घेतला, तेही बालाकोट केलं. सो तुम्हाला कुठेतरी टिट फॉर टॅट तर करायलाच लागणार आहे. पण हे जे सातत्यानं केलं जातं की पाकिस्तानशी कनेक्शन सापडू नये म्हणून भारतातलीच माणसं तयार करा, जे म्हणजे कसाबच्या वेळेला थेट पाकिस्तान काय झालं, कनेक्शन सापडलं. तुम्ही जर पाहिलं तर एक इंटरनॅशनल बॉडी आहे FATF नावाची, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. त्याच्यावरती वेस्टर्न कंट्रीजचं प्रभुत्व आहे. पण FATF ही लिस्ट्स बनवते, ग्रे लिस्ट, ग्रीन लिस्ट, रेड लिस्ट. तर पाकिस्तान गेली 7 वर्ष ग्रे लिस्टमध्ये होतं FATF. आता FATF ह्याचा सिग्निफिकन्स काय आहे? कोणी कोणाला लिस्टमध्ये टाकलं याने काही फार फरक पडतो का? नाही पडतो. कारण त्यांना मग सगळी लोन्स मिळणं बंद होऊन जातं, वर्ल्ड बँक वगैरे सारख्या एंटिटीज. त्यांना प्रत्येक केस टू केस, म्हणजे मी भारताच्या FATFची 2023मध्ये भारताची व्हिजिट झाली. त्यांचे व्हिजिट्स होतात प्रत्येक देशाचं ॲनालिसिस करायला.
तर त्या व्हिजिटला डील मी केलं होतं NIMला. अच्छा. आय वॉज दी पॉईंट्समॅन. MHAनी मला सांगितलं होतं. तर ते मुंबईमध्ये एक त्यांची मीटिंग झाली आणि एक मीटिंग दिल्लीला झाली मोठी. पण मीटिंग्स वॉज ओनली द लास्ट पार्ट. त्याच्या आधी तयारी आम्ही जी करत होतो ती जवळजवळ 5 महिने 6 महिने करत होतो, की अच्छा. प्रत्येक टेरर ऑफेन्समध्ये पैसे आले कुठून, गेले कुठे आणि ते कसे आले आणि त्याच्यावरती तुमचा कंट्रोल कसा आहे. इतकं सगळं ते FATF समोर आपल्याला द्यायला लागतं. इनफॅक्ट FATFला चॅलेंज म्हणून आपण नो मनी फॉर टेरर नावाचा एक वेगळा ग्रुप तयार केला. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि आपण. हं. त्याची कॉन्फरन्सही 23मध्येच आपण दिल्लीला घेतली होती. त्यामुळे 70-80 देश आले. सो FATFमध्ये असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला मग बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल येतो. मग तुमचा ट्रेड अफेक्ट होतो, तुमचे लोन कपॅसिटी अफेक्ट होते, सगळ्याच गोष्टी अफेक्ट होतात. आणि म्हणून पाकिस्तान त्यावेळेला तसा तो अंडर थंब बऱ्यापैकी होता. हं. आणि मग त्यांना त्यांचे मेकॅनिझम सुद्धा चांगले करायला लागले, त्यांची इच्छा नसून सुद्धा. अच्छा. पण दुसरं पाक फाउंडेशन अजूनही आहे आणि राहील. आणि त्यांना हे या दृष्टीने आपण FATF सारख्या एजन्सीजच्या नजरेत येऊ नये, त्याच्यात डिनायबिलिटी यावी, म्हणून त्यांना भारतीय लोकच भारताच्या अटॅक्समध्ये घ्यावं असं वाटतं. तेव्हा हं. नाही आमच्यापर्यंत आत्ताही तुम्हाला असं नाही म्हणता येत आत्ता की कोणी पाकिस्तानी आहे. जे तुम्ही मुंबई टेरर अटॅकच्या बाबतीत म्हणू शकत होता, ते तिथं नाही म्हणू शकत. ते सगळे आहेत भारताचेच लोक. काश्मीरी असले तरी भारताचे. सो ॲज ऑफ नाऊ तरी तुमच्याकडं पाकिस्तानकडं डायरेक्ट बोट दाखवण्यासारखं बारिंग दॅट 20 लाख ट्रान्सफर फ्रॉम जैश ए मोहम्मद हवालावाली तुमच्याकडं काही नाही. दहशतवाद आणि धर्म यांचा संबंध काय? दहशतवाद आणि धर्म असा संबंध नाही. एक तर दहशतवादाला धर्म नसतो, सगळेच जण आपण म्हणतो आणि ते एका दृष्टीने ते खरंही आहे. कारण ही मंडळी ज्यावेळेला दहशतवादामध्ये आतमध्ये प्रवास करायला लागतात, त्यावेळेला धर्माशी त्यांना काही घेणं देणं राहत. हे तर पाहिलेलं आहे मी किती केसेसमध्ये पाहिलेलं. सो ते आउटवर्डली दे आर फॉलोइंग अ रिलिजन, बट they are not following any religion. They are only following the ideology of terrorism. Having said that, इस्लामच्या बाबतीमध्ये मी भरपूर अभ्यास केला आहे. व्हॉट इज इट? वाय डज इट ड्राईव्ह सो मच? त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एक तर ते लोक त्यांच्या सगळ्या मॅगझिन्समध्ये वगैरे कोट करतात काही सिलेक्टिव्हली वर्सेस बोथ फ्रॉम दी होली बुक अँड दी कमेंट्रीज, म्हणजे कुराण आणि हदीस. ह्यातनं ते कोट करत राहतात. साधारणपणे मी अभ्यास जो केला तो जो BPRNDचा रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये साधारण अभ्यास असा केला की 200 वर्सेस आहेत, 200च्या आसपास. पुराणात पुष्कळ वर्सेस आहेत. त्या 200 वर्सेसचा साधारणपणे गैरवापर केला जातो आणि मग त्या दृष्टीने त्यांना उद्युक्त केलं जातं. आता अगदी साधी गोष्ट सांगायची तर कुराणामध्ये इट इज मॅन्डेटेड की तुम्ही जिथे शरिया लॉ आहे तिथेच राहाल. जर तिथे शरिया लॉ नसेल जिथे तुम्ही राहताय तर तिथून यू विल ट्रॅव्हल टू दी प्लेस वेअर देर इज शरिया लॉ. दारुल कुफर, दारुल हर्ब आणि दारुल इस्लाम. तर हे 3 स्टेजेस आहेत. दारुल हर्ब म्हणजे मधली स्टेज आहे, ज्याच्यात आउटवर्डली तुम्ही इस्लामिक आहात. सगळ्या बाकीच्या कंट्रीज ज्या आहेत त्या इस्लामिक कंट्रीज, पण तुमच्याकडे शरिया लॉ नाही आहे. वेअरएज दारुल इस्लाम इज बेसिकली प्लेस वेअर शरिया लॉ इज. आयसिसने ते क्लेम केलं, आम्ही आमच्याकडे शरिया लॉ लावतो. म्हणून देर वॉज अ रश ऑफ युथ्स फ्रॉम दारुल कुफर टू दारुल इस्लाम. सगळे मग अमेरिकेतले इकडचे तिकडचे सगळीकडचे फ्रान्स आणि हे ते आले. सो टू दॅट एक्सटेंट धर्म बिकम्स अ मोटिवेटिंग फोर्स ऑर ड्रायव्हिंग फोर्स इन अ वे. मी तुम्हाला संबंध एवढाच यातला सांगू शकते. पण परसे कुठलाच धर्म वाईट नसतो आणि परसे कुठलाच धर्म हे करा म्हणत नसतो. तसं जर बघायला गेलं तर मग बायबलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ऑब्जेक्शनेबल आहेत. हिंदू धर्मामध्ये पण आहे. सो शेवटी ते कशावरती अवलंबून राहतं की तुम्ही त्याचा कसा वापर करताय. कुणीही जो कोणी हँडलर आहे किंवा जो टेररिझमचा वरती आहे तो कसा ह्या युथना वापरतो. दहशतवादाचं जे ग्लोबल स्वरूप आहे ते नक्की काय आहे? भारतात जे काही घडतंय ते ग्लोबली कनेक्टेड आहे का? म्हणजे अमेरिकेत काय चालू आहे, युरोपात काय चालू आहे आणि हे इंटरट्वाइंड असतं का? असं इनफॅक्ट आपल्यापेक्षा म्हणजे एजन्सीजपेक्षा आणि गव्हर्नमेंट्सपेक्षा देअर लिंकेज इज मोर ऑर्गॅनिक. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट तुम्हाला कधी असेल तर तुम्ही मुस्लिम ब्रदरहूडचं हिस्ट्री वाचा, इफ यू हॅव नॉट रेड इट ऑलरेडी. मुस्लिम ब्रदरहूड हा सुरुवात तिकडून झाली
नॉर्थ आफ्रिकन कंट्रीजमधनं आणि तो इट इज आय वुड से इट इज दी फर्स्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन. बरोबर. अजून एक प्रश्न मुलाखत चालू झाल्यापासून माझ्या डोक्यात आहे. असं काय झालं की 11 वर्ष मेनलँडमध्ये काही करायची हिंमत झाली नव्हती, ती आत्ता झाली? नाही, असं नाहीये. त्याला कुठला तरी वेळ यायला लागतो. जसं मी तुम्हाला सांगितलं या केसमध्ये की 2000 काय तुमचे 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते जैश ए मोहम्मदचे, की भारतात असं काहीतरी घडवून आणायचं. हं. आणि बेसिकली मग गेले 2 वर्ष, 2.5 वर्ष जास्ती कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स होते. बरेच लोकल आणि ग्लोबल, तुम्ही ग्लोबलचा एक प्रश्न विचारला. बरेच लोकल आणि ग्लोबल त्याला कारणं असतात. हं. जी प्रासंगिक असू शकतात, जी लाँग टर्म असू शकतात. अयोध्या इज अ लाँग टर्म कॉज ऑफ इरिटंट. पॅलेस्टाईन इज अ लाँग टर्म इरिटंट. अच्छा. जो दर ज्या ग्रुपला पकडतो त्या ग्रुपमध्ये हे मला मिळतंच त्यांच्याकडे मिळायचंच की नाही पॅलेस्टाईनमध्ये असं झालं, आम्हाला असा अन्याय केला. सो दीज आर ग्लोबल फॅक्टर्स. आणि मग तुमचे लोकल फॅक्टर्स असतात ते तर ॲट सम पॉईंट ऑफ टाईम दे कॅन बी व्हेरी रिडिक्युलस. परभणीच्या केसमध्ये जो मेन अॅक्युज्ड होता तो म्हणे मला त्या पूर्णा स्टेशनवरती पोलीसवाल्यांनी मला अतिशय रफली वागवलं आणि तिथपासून माझा सिस्टीमबद्दलचा राग सुरू झाला. 2009 आणि 2017ला केस झाली. सो देर आर सो मेनी लोकल फॅक्टर्स विच कॅन बी रिटर्न. आता मग म्हणून काही तुम्ही लगेचच व्हायलन्समध्येच उतरायचं का? हा प्रत्येकाचा डिस्क्रिशनचा भाग आहे आणि कसं मधल्या प्रोसेसेस होतात त्याच्यावरती ते ठरतं. भारतीय लोकांनी म्युल्स म्हणून काम करू नये, या सगळ्यात अडकू नये, यासाठी काय करायला हवं? काय घडतंय? याच्यात मी 2 वेगळ्या पद्धतीने हे मांडण्याचा प्रयत्न करतो. एक तर भारताची स्थिती फार चांगली आहे. अच्छा. म्हणजे इस्लामिक स्टेट जॉईन करणारी लोकं फ्रान्समधनं युकेमधनं एका पॉईंट ऑफ टाईमला 900 जण गेले होते, ज्यावेळेला भारतातले फक्त 3 जण होते. आणि आजही ही परिस्थिती आहे की किती तुमची मुलं करून बाहेर राहू द्यात, गल्फ कंट्रीजमध्ये राहू द्यात, कदाचित थॉट्स रॅडिकलाइज होतील, पण दे विल नॉट वॉन्ट टू अंडरटेक व्हायलन्स स्टील. कुठंतरी तो एक आपला कल्चरल जो एक भारताचं अपब्रिंगिंग आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन्स, ते अपब्रिंगिंग ह्याला कारणीभूत आहे. आणि म्हणूनच पाक किंवा काश्मीरमध्ये ज्यावेळेला हे जायचे आपली मुलं ट्रेनिंगला, मागच्या दशकातली किंवा त्याच्या आधीच्या दशकातली गोष्ट, त्यावेळेला त्यांना तिकडं डिराईड करायचे ते. तुम तो हिंदुस्तानी हो, तुम कुछ नहीं कर पाओ, अशा टाईपचं. सो दॅट इज वन ॲस्पेक्ट ऑफ इट. हॅव्हिंग सेड दॅट, या मुलांना असं करावं वाटू नये यासाठी बऱ्याच गोष्टी करायला लागतील. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, कदाचित अप्रिय वाटेल ऐकणाऱ्याला. अखलाक केस झाली दादरीची. अखलाक केस 15ची, 2015 नुकतंच हे सरकार आलेलं होतं. 15मध्ये त्याला लिंच करून मारला. आता अखलाक केस तशी चालू द्यायची असते ना तुम्ही. त्यातल्या आरोपींवरचे सगळे आरोपपत्र काढून घ्यायचं काय कारण तुम्हाला? ते आत्ता केलं तुम्ही. 4 दिवसापूर्वी त्याच्यातले केसचे आरोपपत्र काढून घेतले. सो अशा ज्या ॲक्शन्स असतात ना, त्या ॲक्शन्स देन दे लीड टू अ लॉट ऑफ रिॲक्शन. तेव्हा हे नाही करायला पाहिजे. एकूण समाजाने एकमेकाशी राहताना व्यवस्थितच राहिलं पाहिजे. आणि राजकीय नेतृत्वानी किंवा सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाने आणखीन केअरफुल राहिलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा उन्माद करून चालणार नाही. वी हॅव टू डील विथ थिंग्स इन अ व्हेरी मॅच्युअर मॅनर. ते अजून आपल्याकडे दुर्दैवाने नाही आहे. शेवटचा प्रश्न, आधीचा पेनल्टीमेट प्रश्न. हे जे तुम्ही ओझरता उल्लेख करताय तो अधिक थेट विचारतो. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी भारत सौम्य भूमिका घ्यायचा सगळ्याच बाबतींवरती. गेल्या काही वर्षात ती अधिक प्रखर झाली, आरेला कार्य करणारी झाली, अधिक राष्ट्रवादी झाली. सोशो पॉलिटिकल सिच्युएशन ऑफ इंडिया, आणि त्याच्यामुळं साहजिकच विरोधी आवाजाची खदखद वाढली आहे आणि म्हणून दहशतवादाचा धोका अधिक आहे. काय वाटतं या सगळ्याबद्दल? असा आहे, नाही, काय परिस्थिती? परसेप्शन आहे असं, हे मी मान्य करेन. फक्त कितपत ह्याच्यामध्ये सत्यता आहे हा विचार, म्हणजे हे तपासून पाहायला लागेल. नागरिकांमधनं कोणीतरी उठून केवळ आमचं सरकार आलं म्हणून जर काही करत असेल उलटं सुलटं, त्याला कुठलंही सरकार कितपत पुरेसं होईल?
म्हणजे तुम्हाला आठवेल की महाराष्ट्रामध्ये हेच मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये असे झाले ना 5-7 इन्सिडेंट. विदर्भामध्ये झाले, मराठवाड्यामध्ये झाले, लिंचिंग, काऊ मीट, असं तसं सगळं ते झाले. काऊ व्हिजिलंटिझम पुष्कळ झाला. मग त्याचा अर्थ काय कोणाचा सपोर्ट होता का यांचा? नाही. इवन संघाचे सरसंघचालक सुद्धा ही हॅज गॉन ऑन रेकॉर्ड की आपल्याला एक मशीदचं काम झालेलं आहे अयोध्येचं, आता बाकीच्या मशिदींमध्ये इंटरेस्ट नाही. लेट अस नॉट टेक दिस इश्यू अप. व्हेरी क्लिअरली ही हॅज टोल्ड. पण आपल्याकडं ते मग त्याच्यावरती एक जो काय म्हणायचं त्याला मोमेंटम तयार होतो, तो मोमेंटम मग कोणी डिस्टर्ब नाही करू शकत. म्हणजे ते समाजानेच ठरवायला पाहिजे की या विषयावर आपल्याला मोमेंटम तयार करायचा आहे. पण तुम्ही जर असं म्हणाल की नाही कोणाला काही बोलता येत नाही आहे, सगळ्या गोष्टींचं काय गळचेपी आहे, म्हणजे काही मंडळी आहेत आपल्याकडे ज्येष्ठ असं म्हणणारी की नाही नाही सर्व तऱ्हेच्या काय याची मुस्कटदाबी सुरू आहे, असं नाही आहे. म्हणजे इवन ज्या नेतृत्वाबद्दल हे बोललं जातं बाहेर, त्यांच्याशी सुद्धा आमच्या इंटरॅक्शन्स कितीही झालेले आहेत आणि दे आर ओपन टू एनी काइंड ऑफ ॲडव्हर्स सजेशन ऑल्सो. मी स्वतः 4 सजेशन्स दिलेली की जी त्यांना कदाचित सुरुवातीला आवडली नसतील, पण दे हॅव ओकेड दॅट. किंवा नाही हे करण्याची गरज आहे किंवा हे या पद्धतीने करण्याची गरज आहे, या पद्धतीने नाही करायला पाहिजे. तो कुठंतरी जो असा एक मी ज्याला म्हणेन हव्वा असा एक शब्दप्रयोग आहे, ती हव्वा तयार झालेली आहे आणि ती मग ती एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे. काही इन्सिडेंट जरूर झाले. काऊ व्हिजिलंटिझम झाला, हे सगळे लिंचिंग इन्सिडेंट झाले, उदयपूरची घटना झाली, सरतन से जुदा, आपल्याकडे इकडे अमरावतीची घटना झाली त्याच वेळेला, या सगळ्या आमच्याचकडे होते तपासाला. तो हे घडलेलं आहे, पण सिच्युएशन काय अगदी फार खराब आहे अशातला भाग नाही. अजूनही 15-17% पॉप्युलेशन या देशाचं आहे ना मुस्लिम. आणि तुम्ही आम्ही अजूनही दुकानामध्ये जाताना तेवढा नाही विचार करते की मुसलमानाचं आहे का कोणाचं. असं तितकं अजून काय मी जे म्हणू त्याला आपण की काय सेग्रिगेशन कंप्लीट झालं आहे किंवा व्हर्टिकल स्प्लिट आहे असं नाही आहे. पण ते येऊ नये म्हणून सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. आणि शेवटी तुम्ही यांना बाहेर कुठं फेकणार आहे का? 17% 20% पॉप्युलेशनला नाही फेकू शकत. बरं त्यांना आहे तसंच ठेवून तुम्ही घेटोमध्ये ठेवून तुम्ही तुमची विकासाच्या गप्पा मारू शकणार आहे का? तेही होणार नाही. कारण दे विल ॲक्ट एज अ ड्रॅग ऑन व्हॉट एव्हर यू आर डुईंग. तो ह्याच्यामध्ये कुठेतरी कॉन्शियसली सगळ्या गोष्टींवरती योग्य चर्चा होण्याची गरज आहे, योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. शेवटचा प्रश्न, आत्ताची घटना घडली, आपण असं म्हणू की मोठा जखम व्हायच्या ऐवजी खरचटण्यावर भागलं. पुढं काय? दहशतवादाचं तुम्ही म्हणालात की दहशतवाद कधीच संपणार नाही. पण होणार काय? दिशा काय? आणि तमाम नागरिकांनी आमच्यासारख्या ज्यांना हे काहीच माहीत नसतं तुम्ही जे सांगताय ते काय विचार करायचा? वी हॅव टू लिव्ह विथ टेररिझम. नागरिकांनी याची तयारी ठेवायला लागेल की हे आपल्याला जितकं नागरीकरण देशात वाढलं, जितक्या सुविधा वाढल्या, मग त्याच्यामध्ये डिजिटल पेमेंटपासून ते बुलेट ट्रेनपर्यंत, जस्ट कोटिंग. अजून बुलेट ट्रेन सुरू नाही झाली, पण बेसिकली तुमच्या रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं. आज देशामध्ये दर 50 दिवसांनी एक विमानतळ तयार होतोय किंवा सुरू होतोय. तर हे जे सगळं आहे ना, कम्युनिकेशन आणि याचं ट्रान्सपोर्टचे मीन्स चांगले झाले, याचा सगळ्याचा परिणाम होणार आहे. कारण जितकं तुम्हाला ते फायद्याचं आहे तितकंच ते त्यांनाही फायद्याचं आहे दहशतवाद्यांना. तो हा प्रॉब्लेम राहणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी अतिशय मॅच्युअरली परिस्थितीला हँडल करायला पाहिजे. प्लस आपण अलर्ट राहायला पाहिजे पर्सनल लाईफमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये अलर्ट राहताना आपल्याला फॅमिली मेंबर्सकडे बघायला लागेल. यंग इन द फॅमिली व्हॉट आर दे डुईंग? आर दे ओके विथ दी ऑनलाईन वर्क दॅट दे आर डुईंग? आपण हे बघायला लागणार. आणि हे पेरेंटल केअर किंवा पेरेंटल ओव्हरसाईट असे ती माझी छोटी त्यातली फिल्म आहे. ते फिल्म तुम्हाला फॉरवर्ड करेन. अगदी. सर खूप खूप आभार. इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला हॉर्सेस माउथ समजून घेता आलं. समाधान वाटलं. देश काय करतोय ते ऐकून घेऊन. आम्ही काय करायला हवं तेही समजलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँककडून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.